आम्ही आलेलो आहे. तर आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. त्याच्यानंतर नाव चेतन कौशल ब्लॉग. तर आता बघू शकता आम्ही रूम सोडत आहोत आणि सर्व इथे बॅग वगैरे पॅकिंग करत आहे. आता उदयपूरला चाललोय. आता रस्त्यात भेटतो तुम्हाला. तर काय आता आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो आहे आणि आता चाललोय आम्ही हल्दी घाट मागून आहे तिकडे चाललोय. तर आता इथून 4 किलोमीटरच आहे, पण आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. इथे हॉटेल आहे, ते जेवायला थांबलेलं आहे. आता जेवण करतो आणि तुम्हाला दाखवतो काय जेवायला आहे ते, आणि डायरेक्ट हल्दी घाटला डायरेक्ट भेटूया. हल्दी घाट पुढे आहे, म्युझियम मागून आहे, तिकडे आलेलो आहे आम्ही. ते बघू इथे तिकीट काढतायत. आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे ते तुम्हाला दाखवतो. हेच बघू एकदा, मस्त तर दिसतंय. आतमध्ये अजून काय बघूया सर्व वगैरे आहे तिथे. घोडा एक नंबर तर दिसते. अजून आतमध्ये जायचं आहे. बघू एवढंच आहे का काय माहित नाही, एवढंच वाटतंय. चला इथे फोटो वगैरे काढून भेटतो. काही इथून वरती जायला आहे आणि तो कटकरी शो आहे, तो बंद चालू होणार आहे असं बोलतात. बघा आम्ही पुढे चाललेलो आहे. चला तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ का अलाउड असेल तर. काय तर आम्ही शो बघा चाललो. आता तुम्हाला दाखवतो काय आहे ते आतमध्ये. ते तरवरे वगैरे बघू शकता इथं. नंतर तिथे शो चालू आहे. बघू शकता पहिले अशी पगडी असायची, लयच मोठी आहे. बघू शकता सांगतायत ते ऐका. आता तुम्हाला पण ऐकवतो मी. कुछ न्यूझावर कर दिया. 18 जून 1576 ईस्वी को हल्दी घाटी का घमासान युद्ध हुआ था। ये युद्ध केवल एक दिन का था, जो मेवाड़ के राजा महाराणा प्रताप एवं मुगल अकबर की सेना के मध्य हुआ था। इस युद्ध में अकबर स्वयं नहीं आए थे। उन्होंने आमेर जयपुर के राजा मानसिंह को अपना सेनापति बनाकर भेजा था। हल्दी घाटी का युद्ध 5 किलोमीटर लंबे और 200 मीटर चौड़े क्षेत्र में हुआ। आप लोग सभी संग्रहालय में खड़े हैं। संग्रहालय से 200 मीटर की दूरी पर चेतक की समाधि है, जहां पर महाराणा प्रताप के स्वामी भक्त घोड़े चेतक को दफनाया गया था। यहां से 2 किलोमीटर की दूरी पर हल्दी घाटी दर्रा है। इस दर्रे की विशेषता है कि यहाँ की प्राकृतिक मिट्टी व पत्थरों का रंग हल्दी जैसे पीले रंग का है। इस दर्रे के शो चालू होणार आहे. आता ते कसं काय झालं ते सर्व सांगणार आहे तिथे. तुम्हाला मेन मुद्दा असेल ते दाखवतो. प्रताप की सेना गोगुंडा से हल्दी घाटी पहुंची, जबकि सेनापति मानसिंह के नेतृत्व में मुगल सेना ने हल्दी घाटी के ठीक नीचे मैदान में अपना मोर्चा जमाया। मुगल सेना के हरावन दस्ते द्वारा घाटी में घुसपैठ करने के प्रयास की प्रतिक्रिया स्वरूप महाराणा प्रताप की सेना मुगलों पर फूट पड़ी और उस पर भाले से भरपूर वार किया। मानसिंह हाथी में दुबक गया। हाथी से उतरते समय चेतक की एक टांग कट गई। इस स्थिति को भांपकर महाराणा प्रताप के हमशक्ल सेनापति झालावाड़ ने महाराणा प्रताप से आज्ञा लेकर उनका राजमुकुट धारण किया। मुगल सेना झालावाड़ को महाराणा प्रताप समझकर इन पर टूट पड़ी और झालावाड़ शहीद हो गए। उधर चेतक ने अपने स्वामी को 5 किलोमीटर तक 3 टांगों पर ही लेकर एक बरसाती नाले को पार किया। उसके पश्चात उसके प्राण पखेरु उड़ गए। इस युद्ध से महाराणा प्रताप के मन पर गहरा प्रभाव पड़ा। परिणाम स्वरूप उन्होंने मुगलों पर विजय प्राप्त करने तक राजसी ठाट बाट छोड़ने
और पत्तों पर भोजन करने का प्रण लिया। A few moments later. ये दृश्य मेवाड़ की प्राचीन राजधानी चित्तौड़गढ़ का है। इसी किले के अंदर महाराणा प्रताप का बचपन बीता था। इस किले की तलहटियों में महाराणा प्रताप ने अपने गुरु से शिक्षा प्राप्त की थी। ये किला 12 वर्ग किलोमीटर में फैला हुआ है। सिंह ने उस मुगल नारी को ससम्मान छावन तक पहुंचाया। इस प्रकार महाराणा प्रताप ने अपने क्षत्रिय राजपूत धर्म का पालन किया और पराई स्त्रियों को मां, बेटी और बहन का दर्जा दिया। ये है महाराणा प्रताप का चरित्र और नैतिक उदारता का परिचय। इथं मस्त चालू आहे तर काही इकडं मस्त बघून वगैरे झालेलं आहे, तुम्हाला पण दाखवलेलं आहे. आता इथून हल्दी घाटला जायचं चालू आहे, बघूया तिथे जातो का नाही. जवळच आहे इथून. आता बसवाल्याला बघतो विचारून कसं काय ते. चला तुम्हाला सांगतो कसं काय. तर काय हल्दी घाट आहे, आम्ही इथे आलेलो आहे, बघू शकता. जवळच आहे इथून, 2 किलोमीटरवर होता तिथून निजन का काय आहे समजा ना. ही हल्दी घाट आहे, आलेच आहे हल्दी घाट, त्यासाठी बोलतात हल्दी घाट. चला जाऊया, फोटो वगैरे काढून घेतो, नंतर भेटतो. तर काहीच बघू शकता आम्ही उदयपूरला पोहोचलेलो आहोत आणि या हॉटेलमध्ये रूम घेतलेला आहे. आता रूम तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि ते इकडे थंडी पण खूप कमी आहे. चला आता रूम दाखवतो तुम्हाला जाऊन. इथे चर्चा चालू आहेत. तर काहीच बघू शकता इथे स्वागत चालू आहे या हॉटेलमध्ये, आरवी घालून सर्वांचा. तर काही सर्वांच्या स्वागत केलेला बघू शकता. फोटो घेतात, बघू शकता, चॉकलेट वगैरे देतात. फुल स्वागत झाले इथे आणि आपल्या बॅगी येत आहे. चला आता रूम मध्ये जाऊन तुम्हाला रूम दाखवतो कसं काय ते. तर काहीच रूम बघू शकता, दोघंच आहे. 1 नंबर रूम आहे, बघू शकता. काढा का ना वॉशरूम कुठे इथं. तर काहीच 1 नंबर रूम आहे. फ्रूट वगैरे ठेवलेले आहेत इथे सर्व, वेफर वगैरे आहे. पण याचे चार्जेस लागतील. टीव्ही बी आहे तिकडं पण रूम आहे, बघू शकता. आम्हाला पण मस्त आहे, सेम रूम आहे दोघांचा. चला नंतर भेटतो गाईज. आता मस्त फ्रेश वगैरे होतो, आता नंतर भेटतो. तर काय आता बघू शकता जेवायला आलेलं आहे. तुम्हाला जेवण काय ते दाखवतो डायरेक्ट. नॉनव्हेज आणि व्हेजिटेरियन पण आहे, बघू शकता. इथे चिकन आहे इथे, बघू शकता. इथे भाकरी. चला आणि काय बघू शकता व्हेजिटेरियन, चण्याची डाळ, गोवरनी आणि डाळ. चला आता जेवून घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. A few moments later. गाईज मस्त जेवण वगैरे झाला. आता हा ब्लॉग इथे एंड करतोय. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.